खूपच सुद्धा राहिले पाणी साडे मासा आहे बाकी आपलं दोन नमस्कार मित्रांनो, सौजन्य यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, आपल्याकडे अनंत चतुर्थीचं विसर्जन झालेलं आहे, छोट्या गणपतींचं विसर्जन झालेलं आहे आणि जे आपले मुंबईतले काही चाकरमाने अजून राहिलेले आहेत. कारण का तर मित्रांनो, आमच्याकडे 11 दिवसाचं विसर्जन झालं नका दुसऱ्या दिवशी आमच्याकडे तो मग मंगळवार असू दे किंवा रविवार असू दे किंवा शुक्रवार असू दे, तर आमच्याकडे बाऊल उपसली जाते. म्हणजे काय तर आपल्याकडे मासे पकडण्यासाठी आहेत ना ते ढोह उपसले जातात. आणि तो मित्रांनो आजचा प्लॅन पोरांनी ठरवलेला आहे, कारण ती मजा आहे ना वेगळीच असते. कारण एकत्र येऊन हे मासे वगैरे पकडणं, तर ती मजा आज आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपल्याबरोबर आहे तेजू आहे इकडे. तर तेजून घेतलं नाही बकेट, म्हणजे बादली घेतलं नाही आणि ते घेऊन आपण चाललेलं आहे. कारण मित्रांनो व्हिडिओ शूट करायचा आहे, तर पाहू पुढे.
तर मंडळी आमच्याकडे बाऊल उपसणं चालू आहे आणि जाम बाण वगैरे एवढे घातलेले आहेत ना, म्हणजे हिसाबाच्या वाढ तरी पण पाहणे आहे ना तुंबत नाही. आणि तोच आज मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो, कारण जे मासे जे अटकलेले असतात ना ते पकडण्याची मजा वेगळीच असते. आणि आमच्याकडे आहेत ना अनंत चतुर्थीचं विसर्जन झालं का दुसऱ्या दिवशी ही धमाल असते, कारण कोकणातला हा व्ह्यू फक्त माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मासे कसे पकडतात उपसून ते तुम्हाला पाहायला मिळत असतात. कारण इकडे किरणदा आहे, उमेद आहे, इथे आहे, परत असे सर्व म्हणजे मुंबईतले आहेत ना चाकरमध्ये थांबलेले असतात, कारण सुट्ट्या घेतात 10 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत. आणि 11वी सुट्टी मित्रांनो अशी असते ना ती आमची उपसण्यासाठी. आणि हीच मित्रांनो रात्री परत ट्रेनला बसणार आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार. कोण म्हणजे तू इकडे 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 तू इकडे मग काय आपला टाइम आमचं मोकळं ते शैली आहे की किरवी ते शैली आहे की मातीत काढून टाकतोय. जाऊ दे काय मातीत काय शैली आहे की गेलो पाणी पटला पायाजवळ पाणी जास्त केला आई जाऊ दे इथं काय आहे खूपच सुधत राहिले पाणी गेलं तर गेला तर मंडळी आम्ही खूप सारे ढव उपसलेले आणि जे आता राहिले ना ती पाठच्या साईडला फोड आहे
तर त्याला पोवड बोललं जातं आणि ते मित्रांनो आता उपसते, कारण हा आता लास्ट एंडचा भाग आहे आणि त्याच्यातून आपल्याला काही मच्छी मिळणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून ह्या व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ही आहे ना पोवड आहेत ना, कारण आमचं गणपती विसर्जन झालं ना का ती उपसली जाते. मुंबईतले चाकरमाने गावची मंडळी एकत्र येऊन फुल धमाल असते मित्रांनो. 2 ते 3 बादल्या इथे मासे भेटले जातात दरवर्षी, एवढे जर उपसले तर अशी ही मजा आहे ना तर कोकणामध्ये असते आणि कोकणातला आता जो ब्लॉग आहे ना तो पाहायला मिळतो.